नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. कामगार आयुक्तालय भरती याचं वेळापत्रक परीक्षेचं नुकतंच जाहीर झालं आणि आता त्याचे हॉल तिकीट तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 29 जुलै 30 जुलै या दरम्यान त्याचा पेपर या ठिकाणी कामगार आयुक्तालयाचा लिपिक, लेखापाल आणि निरीक्षक, लघु टंकलेखक, लेखापाल आणि निरीक्षक या तिन्ही पदाची परीक्षा या ठिकाणी होत आहे आणि त्याबाबत हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत. तर ते डाउनलोड कसे करायचे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, सुरुवातीला तुम्हाला जर कायद्याची बॅच हवी असेल तर बघा, एकदम चांगल्या पद्धतीने कायदे या ठिकाणी शिकवलेले आहेत. 80 प्रश्न 80 गुणांसाठी कायदे तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्याबाबतची बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही काय करायचं आहे, कॉल करायचा आहे आणि या बॅच बद्दल तुम्ही सविस्तर माहिती घ्यायची आहे. प्रथमतः काय करायचंय, तुम्हाला एक या ठिकाणी लिंक उपलब्ध होईल. टेलिग्रामवरती कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ते लिंक वरती तुम्ही क्लिक करायचे. क्लिक केल्यावरती कामगार आयुक्तालयाची जी जिथे हॉल तिकीट डाउनलोड करायचे ती ओपन होईल. त्यामध्ये तुमचा या ठिकाणी लॉग इन आयडी टाकायचा आहे, नोंदणी क्रमांक टाकायचा आणि पासवर्ड. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं होतं तेव्हा तुम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड आलेला आहे, तो या ठिकाणी टाकायचा आहे. जरी त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्म मध्ये तुमचा नोंदणी क्रमांक आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. आणि तुम्हाला जर पासवर्ड माहित नसेल तर त्या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड असं करायचे. फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचा आहे आणि तो पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून इथं कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर टाकून लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर पुढेची साईट जी आहे ती अशा पद्धतीने ओपन होईल. या ठिकाणी क्लोज करायचे आणि क्लोज केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी तुमचं प्रोफाईल ओपन होईल. प्रोफाईल ओपन झाल्यानंतर अप्लाय पोस्ट वरती क्लिक करायचे. अप्लाय पोस्ट वरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढची स्लाइड अशा पद्धतीने ओपन होईल आणि यामध्ये ऍक्शन वरती या ठिकाणी हा जो डोळा दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर पुढची स्लाइड अशा पद्धतीने ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला ऍडमिट कार्डचा ऑप्शन दिलेला आहे. त्या ऍडमिट कार्ड वरती तुम्ही क्लिक करायचं. ऍडमिट कार्ड वरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऍडमिट कार्डची ही स्लाइड ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. यावरती क्लिक केलं की तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड होईल. तर बघा, काही काळजी करू नका. 29 आणि 30 जुलै रोजी तुमची या ठिकाणी परीक्षा होणार आहे आणि याचं वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे. तर त्या 2-3 शिफ्ट मध्ये हे पेपर होतील. मग निरीक्षकचे जास्त फॉर्म आल्या कारणानं तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या 2-3 दिवस त्या ठिकाणी पेपर चालणार आहेत. पण बाकीचे जे काही लघु टंकलेखक आहे आणि लघु लेखापाल आहे यांचं पेपर 1-2 दिवसात त्या ठिकाणी 1-2 शिफ्ट मध्ये संपत आहेत. त्याकरता फॉर्म देखील कमी आलेले आहेत. तर बघा, अशा पद्धतीने तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. कुठल्या ठिकाणी तुमचं सेंटर आलेलं आहे ते सेंटर चेक करून घ्या. कोणत्या शिफ्ट मध्ये तुमचा पेपर आहे त्या शिफ्टची या ठिकाणी डिटेल पाहून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ज्यावेळेस ऍडमिट कार्ड डाउनलोड करता त्या ठिकाणी तुमचं ऍडमिट कार्ड येईल, त्यामध्ये सेंटर येईल, शिफ्टचा टाइम येईल आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमचा पेपर या ठिकाणी होणार आहे त्याबद्दल माहिती आलेली आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या पेजवरती त्या ऍडमिट कार्डमध्ये तुमच्या परीक्षेबद्दल ज्या काही सूचना आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनाचं पालन या ठिकाणी तुम्हाला करायचे आणि पेपरला त्या ठिकाणी वेळेवरती हजर व्हायचे. बघा, अशा पद्धतीने ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे आणि ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सगळे रिस्ट्रिक्शन, त्यामध्ये सूचना, तुमचा टाइम, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्या. आणि तुमचं आलेलं सेंटर तुमच्यापासून किती अंतरावरती आहे, कसं पोहोचायचं, किती वेळेला पोहोचायचं आणि त्या ठिकाणी त्या सर्व सुविधा या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊन तुमची त्या ठिकाणी पुढची वाटचाल असणार आहे. आणि त्यावरती दिलेल्या सेंटरवरती वेळेत हजर व्हा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.